श्री शिवाय नमस्तुभ्यम. श्री स्वामी समर्थ. बघतो नमस्कार. ओम नमः शिवाय. बघतो आजचा व्हिडिओ खूपच सुंदर आणि विशेष आहे. आज मी तुम्हाला बेलाच्या झाडाच्या मूळ जडीस धारण केल्याचे फायदे सांगणार आहे. आपण बेल वृक्षाची मूळ जडी का घालावी आणि याबाबत शास्त्रांमध्ये काय सांगितलेले आहे हेही मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. मी सर्व लोकांना सांगू इच्छितोय की बेल वृक्षाची जड अवश्य धारण करावी आणि ती का घालावी आणि घातल्याने याचे काय फायदे मिळतात याची सविस्तर माहिती या व्हिडिओत मी दिली आहे. बघतो सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊयात की बेल वृक्ष आपल्यासाठी इतका उपयुक्त का आहे, तो श्रेष्ठ का मानला जातो. तर आपल्या शास्त्रांमध्ये लिहिलेले आहे की बेल वृक्ष हा रुद्राक्षाच्या झाडापेक्षा देखील अधिक शक्तिशाली आहे. तो तुळशीच्या झाडापेक्षाही अधिक प्रभावी आहे. बघतो मी तुम्हाला हेही सांगू इच्छितोय की बेल वृक्षाबद्दल असंही म्हटलं जातं, दर्शनं बिल्वपत्रस्य स्पर्शनं पापनाशनं. म्हणजे बेलपत्राचे फक्त दर्शन केल्यानेच पाप नष्ट होतात आणि जर आपण त्याला स्पर्श केला तर तो प्रत्यक्षात भोलेनाथांना स्पर्श केल्यासारखा मानला जातो. फक्त बेलवृक्षात स्पर्श केल्याने सर्व प्रकारचे पाप, दुःख आणि दरिद्रता दूर होते. स्कंद पुराणाच्या अनुसार बेलवृक्ष माता पार्वतीच्या घामापासून उत्पन्न झालेला आहे. असंही मानलं जातं की याच्या मुळामध्ये ब्रह्मदेव, मधल्या भागात भगवान विष्णू आणि संपूर्ण झाडात भगवान शिव वास करतात. आणि म्हणूनच असंही सांगितलं जातं की सोमवारी बेलपत्र तोडू नये, कारण त्या दिवशी भगवान शिव या वृक्षात जागृत अवस्थेत असतात. तर खरंच आपण बेलवृक्षाची जड का घालावी, कोणती लोक ती घालू शकतात आणि कोणती नाही, हे सगळं काही आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. परंतु त्याआधी मी सर्वांना विनंती करतो की कमेंट्स बॉक्समध्ये ओम नमः शिवाय नक्की लिहा. चला तर मग सुरुवात करूयात. फक्त मी सर्वप्रथम तुम्हाला बेलवृक्षाचे काही महत्त्व सांगतो. नीट लक्ष देऊन ऐका. माहिती फारच सुंदर आणि अद्भुत आहे. बघतो बेलपत्राच्या वृक्षामध्ये लक्ष्मी देवीचे वास्तव्य मानले जाते. जर एखादी व्यक्ती सोमवारच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेस बेलवृक्षाची पूजा करत असेल आणि त्याच्या मुळाशी गंगाजल किंवा गोड कच्चं दूध अर्पण करत असेल तर त्यामुळे दरिद्रता दूर होते असे मानले जाते. बघतो असंही मानलं जातं की बेलवृक्ष घरात लावल्यास आणि दररोज त्याचे दर्शन घेतल्यास पापातून मुक्ती मिळते. ज्याच्या घरात सुख, शांती, वैभव यांचा अभाव आहे त्याच्या घरामध्ये सर्व प्रकारचं सौख्य, समृद्धी, शांती यांची प्राप्ती होऊ लागते. असंही म्हटलं जातं की बेलवृक्ष घरात लावल्याने घराचं वातावरण शुद्ध होतं. आता बघतो भगवान शंकराला बेलपत्र का अर्पण करतात, यामागे अनेक कारणं आहेत. तर पहा, जेव्हा भगवान शंकरांनी हलाहल विष पिलं तेव्हा त्याच्या तीव्र उष्णतेला ते सहन करू शकले नाही. तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या सर्व देवी देवतांनी तिथे उपस्थित असलेल्या आयुर्वेदिक ऋषी वैद्यांकडे उपाय विचारला. त्यावेळी वैद्यांनी सांगितलं की भगवान शंकरांना बेलपत्र खाण्यास द्या. त्या क्षणापासून तिथे असलेल्या सर्व देवी देवतांनी भगवान शंकरांना बेलपत्र अर्पण केलं, कारण बेलपत्र विषारी द्रव्य शरीराबाहेर टाकण्याचं कार्य करतात. ते शरीर शुद्ध करतात, मन पवित्र करतात आणि साप किंवा विंचवासारख्या विषारी प्राण्यांच्या विषाचाही प्रभाव कमी करतात. तर आता आपण जाणून घेऊयात की आपण बेलाच्या झाडाची मूळ जडी का घालावी आणि जर आपण ती जड घातली तर आपल्या जीवनात कोणते बदल घडून येतात, कसल्या प्रकारचे सकारात्मक परिणाम दिसून येतात, हे आपण पुढे पाहणार आहोत. चला तर मग या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती जाणून घेऊयात. बघतो मी सर्वांना सांगू इच्छितोय की हा व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित लक्षपूर्वक आणि संपूर्ण पहा. हे बघा, माझे यूट्यूब चॅनल आहे स्वामी सेवा. या व्हिडिओला किती व्ह्यूज आले, किती सबस्क्रायबर वाढले याने मला काही फरक पडत नाही. जर माझा हा व्हिडिओ पाहून तुम्हापैकी जर एका व्यक्तीला फायदा झाला तर मी समजतो की आजच्या या व्हिडिओचे हे ज्ञान सार्थकी ठरलं. तर आता आपण पाहूयात शनीच्या त्रासामुळे जे लोक पीडित आहेत त्यांच्यासाठी हे किती फायदेशीर आहे. बघतो बहुतेक 90% लोक जेव्हा शनीची 7.5, अढाईया, पवनी दशा इत्यादींच्या प्रभावाखाली येतात तेव्हा ते खूप त्रस्त होतात. लोक इथे तिथे धावपळ करतात, झाडफूक, तोडगे, ज्योतिषांकडे जाणं अशा गोष्टींमध्ये अडकतात. काहींना थोडा दिलासा मिळतो, पण 70% लोकांना कुठलाही आराम मिळत नाही असं माझ्या निरीक्षणात आलेलं आहे. तर बघतो आता ही शनी 7.5 म्हणजे काय. तर पहा, दुःख, दरिद्रता, अचानक अपघात, कुटुंबात कलह, कोणतंही काम यशस्वी न होणं हे सर्व शनीच्या वाईट प्रभावांमुळे होऊ शकतं. जर तुम्ही देखील अशा पीडांचा सामना करत असाल तर बेलवृक्षाची जड घालणं हे अत्यंत प्रभावी आहे. बेलाची जड धारण केल्याने काय होते पहा. बघतो शनीची 7.5, अढैया किंवा इतर वाईट दशा त्रास देत नाही. जे लोक खूप दिवसांपासून एखादं काम यशस्वी होण्याची वाट पाहत आहेत त्यांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळायला सुरुवात होते. बेलाची मूळ जडी जर शुक्रवारच्या संध्याकाळी घातली तर धनलाभ होतो, कारण शुक्रदेव हे भगवान शिवांचे परमभक्त आहेत. शुक्रवारच्या दिवशी जर तुम्ही बेलाची जड घातली तर शुक्रदेव तुमच्यावर धनवर्षा करतात
कारण ते धन, ऐश्वर, सुख यांच्या अधिपती मानले जातात. बघतो याचा अजून आणखी फायदे आहे का? कालसर्पदोष, पितृदोष, गौहत्यासारखे मोठे पाप यांसारख्या दोषांपासून देखील फक्त ही मूळ जडी घातल्याने मुक्ती मिळते. आता ही जड घालण्याचे काही नियम देखील आहेत. तर कशा प्रकारे आहेत या तर बघ जाणून घेऊयात. बघतो बेलाची जड घालण्यापूर्वी तिला दुधाने स्नान घालणं अत्यंत आवश्यक आहे. ज्या व्यक्ती बेलाची जड धारण करतात ते भगवान भोलेनाथांच्या कृपेचे पात्र बनतात. भोलेनाथ स्वतः अशा व्यक्तीची रक्षा करतात. रुद्राक्षापेक्षा देखील बेलाची जड अधिक प्रभावशाली मानली जाते. जर तुम्ही स्वतःची आध्यात्मिक उन्नती, प्रगती आणि सर्व क्षेत्रांमध्ये यश मिळवू इच्छित असाल तर नक्कीच बेल वृक्षाची मूळ जडी घातली पाहिजे. बघतो बेलाची जड आपल्याला अपघातांपासून वाचवते, तसेच नवग्रहांच्या पिढ्यांपासूनही आपले संरक्षण करते. पण ही मूळ जडी धारण करण्यासाठी काही विशिष्ट नियम आहेत. बघतो बेलाची जड कशी आणि कशामध्ये घालावी हे जरा समजून घ्या. बघतो ही जड केवळ चांदीमध्येच घालावी. आता असे का? कारण चांदीला माता पार्वतीचा रज अर्थात रूप मानले जाते. चांदी म्हणजे माता पार्वतीचे प्रतीक आणि बेलवृक्ष देखील पार्वतीच्या घामापासूनच उत्पन्न झालेला आहे. म्हणूनच बेलाची मूळ जडी चांदीमध्ये घालणे अधिक पवित्र मानले जाते. आता ही जड धारण करण्यापूर्वी हिचे शुद्धीकरण कसे करावे तर पहा. सर्वप्रथम ही मूळ जडी 2 तास गंगाजलामध्ये भिजवून ठेवा. त्यानंतर धूप टाकून किंवा अधिक चांगल्या परिणामासाठी त्याला पंचामृताने स्नान घालावं. आता पंचामृत म्हणजे दूध, दही, तूप, मध, गंगाजल या 5 गोष्टी मिसळून तयार होते पंचामृत. या पंचामृतात बेलाची जड किमान 15 ते 20 मिनिटं भिजवून ठेवा. नंतर धूप दीप दाखवून चांदीच्या ताविजीमध्ये घालून ती जड तुम्ही गळ्यात धारण करा. आता असे केल्याने याचे प्रभावशाली काय फायदे होतात तर पहा. ज्या क्षेत्रात तुम्ही काम करता तिथे तुमची प्रगती होईल. तुमचे शत्रू देखील तुमच्यासमोर नम्र होते. सफलता तुमच्या पावलांशी येऊन भिडेल. जिथे हात लावाल तिथे सोने उगम पावे असे मानले जाते. म्हणजेच तुमचा प्रत्येक प्रयत्न फळाला जाईल. बघतो बेलाची जड गळ्यात धारण केल्यावर तुमच्या जीवनात प्रगती दुप्पट चौपट वेगाने होईल. तुमचं जीवन सुख, समृद्धी, यश आणि शांतीने परिपूर्ण होईल. बघतो मीही खूप मेहनत करतो, खूप प्रयत्न करतो. कारण माझं एकच उद्दिष्ट आहे की माझ्या प्रत्येक सबस्क्रायबरचं भलं व्हावं, सर्वांचं कल्याण व्हावं, सर्व लोक धन समृद्धीने परिपूर्ण व्हावेत, सर्वांना सर्व प्रकारचं सुख मिळावं हाच माझा संकल्प आहे. माझा एकमेव हेतू हा आहे जनहित आणि जनकल्याण. सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया. सर्वजण सुखी राहो, सर्वजण निरोगी राहो हीच माझी इच्छा. तुम्ही इच्छित असाल तर ही बेलाची मूळ जडी स्वतःही जागृत करून घालू शकता. त्यासाठी कमीत कमी 1 माळ म्हणजे 108 वेळा भगवान शंकरांचं नामस्मरण करून तुम्ही ती मूळ जडी जागृत करू शकता. नंतर ते तुमच्या गळ्यात धारण केल्यावर तुम्हालाही तितकाच लाभ मिळेल. म्हणून बघतो माझी आशा आहे की बेलाच्या मूळ जडीबाबत जे चमत्कारिक आणि दिव्य फायदे मी तुम्हाला सांगितलेले आहेत ते तुमच्या जीवनात मंगलमय आणि कल्याणकारी ठरतील. मी विनंती करतो की हा व्हिडिओ आणि ही माहिती फक्त स्वतःपुरती तुम्ही मर्यादित ठेवू नका. जनहितासाठी आणि जनकल्याणासाठी या माहितीला इतरांपर्यंत जरूर पोहोचवा. कदाचित तुमच्या एका छोट्याशा शेअरमुळे कोणाचं तरी आयुष्य वाचू शकेल. म्हणून कृपया हा व्हिडिओ शेअर करा जनहित आणि जनकल्याणासाठी. फक्त व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले खूप खूप मनापासून आभार प्रकट करतो. धन्यवाद.